नमस्कार मंडळी, भाषा लॅबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इंग्रजी ग्रामरमधला एक असा टॉपिक शिकणार आहोत जो खूप महत्वाचा आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा, आणि तो म्हणजे कंजंक्शन्स. आणि हो, जर तुम्ही भाषा लॅबच्या अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टची तयारी करत असाल ना, तर मग हा भाग तुमच्यासाठीच आहे. चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया की हे कंजंक्शन्स नक्की काय आहेत आणि वाक्यांमध्ये ते कसे वापरायचे. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचा प्रश्न, व्हॉट आर कंजंक्शन्स? म्हणजे हे उभयान्वयी अव्यय नक्की आहे तरी काय? एकदम सोपं आहे. कंजंक्शन्स म्हणजे जोडणारे शब्द, म्हणजे जॉइनिंग वर्ड्स. यांचं मुख्य काम काय? तर शब्द, छोटे छोटे शब्दसमूह किंवा मग पूर्ण वाक्य यांना एकत्र जोडायचं आणि त्यांना अधिक अर्थपूर्ण बनवायचं. हे बघा, इथे किती छान दाखवलंय. जसे आपण पझलचे दोन तुकडे एकमेकांना जोडतो ना, अगदी तसंच कंजंक्शन्स शब्द आणि वाक्यांना जोडण्याचं काम करतात. सोपं आहे ना? हे लक्षात ठेवलं की कंजंक्शन समजायला खूपच मदत होईल. चला तर मग आता कंजंक्शन्सच्या पहिल्या गटासोबत ओळख करून घेऊया आणि बघूया की ते वाक्यात कसे वापरायचे. रेडी आहात ना? आपला पहिला शब्द आहे फॉर. याचा मराठीत अर्थ होतो कारण की. जेव्हा आपल्याला वाक्यात एखादं कारण द्यायचं असतं तेव्हा आपण फोर वापरतो. उदाहरणार्थ, आय मस्ट गो होम नाव फॉर इट इज गेटिंग लेट. म्हणजे मला आता घरी जायलाच हवं कारण की उशीर होतोय. पुढचा शब्द तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, अँड, म्हणजेच आणि. दोन सारख्या कल्पना किंवा वस्तू जोडायच्या असतील की आपण अँड वापरतो. जसं की ही बॉट अ पेन अँड अ बुक, म्हणजे त्याने एक पेन आणि एक पुस्तक विकत घेतलं. आता बघूया नॉर. याचा अर्थ आहे ही नाही. म्हणजे जेव्हा दोन नकारात्मक गोष्टी एकत्र जोडायच्या असतात तेव्हा हा वापरला जातो. उदाहरण बघा, शी डज नॉट लाईक टी नॉर डज शी लाईक कॉफी. याचा अर्थ तिला चहा आवडत नाही आणि कॉफीही आवडत नाही. पुढचा शब्द आहे बट, म्हणजे पण किंवा परंतु. जेव्हा दोन वाक्यांमध्ये काहीतरी विरोधाभास असतो, म्हणजे उलट गोष्ट सांगायची असते, तेव्हा आपण बट वापरतो. जसं की द मूव्ही वॉज लाँग बट इंटरेस्टिंग, म्हणजे चित्रपट मोठा होता पण इंटरेस्टिंग होता. आता आहे ऑर, ज्याचा सरळ अर्थ आहे किंवा. जेव्हा आपल्याला दोन गोष्टींमधून एक निवडायची असते, एक पर्याय द्यायचा असतो, तेव्हा आपण ऑर वापरतो. उदाहरणार्थ, यू कॅन हॅव एन आईस्क्रीम ऑर अ चॉकलेट. म्हणजे तुम्ही एकतर आईस्क्रीम घेऊ शकता किंवा चॉकलेट. पुढचा शब्द आहे येट, म्हणजे तरीही. हा बटसारखाच आहे, पण यात थोडं आश्चर्य किंवा एक अनपेक्षित गोष्ट दडलेली असते. उदाहरण बघा, ही इज रिच येट ही इज नॉट हॅपी. म्हणजे तो खूप श्रीमंत आहे, तरीही तो आनंदी नाही. आणि या पहिल्या गटातला शेवटचा शब्द आहे सो, म्हणजेच म्हणून. एका गोष्टीचा परिणाम काय झाला हे दाखवण्यासाठी सो वापरतात. जसं की इट वॉज रेनिंग सो वी स्टेड इनडोर्स, म्हणजे पाऊस पडत होता म्हणून आम्ही घरातच थांबलो. वा, पहिला गट तर आपण मस्त शिकलो. खूपच छान. चला, आता आपण आणखी काही उपयुक्त आणि महत्त्वाचे कंजंक्शन्स बघायला तयार होऊया. ह्या गटातला पहिला शब्द आहे इफ, म्हणजेच जर तर. जेव्हा आपल्याला एखादी अट ठेवायची असते तेव्हा आपण इफ वापरतो. उदाहरणार्थ, इफ यू वर्क हार्ड यू विल सक्सीड, म्हणजे जर तुम्ही कष्ट केले तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुढे आहे सिन्स. याचाही अर्थ कारण असा होतो. हे सुद्धा कारण देण्यासाठी वापरतात. जसं की सिन्स यू आर माय फ्रेंड आय विल हेल्प यू, म्हणजे कारण तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला मदत करेन. ॲज हा शब्दसुद्धा कारण या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ, ॲज ही वॉज टायर्ड ही वेंट टू बेड अर्ली, म्हणजे कारण तो दमला होता तो लवकर झोपायला गेला. आता बघूया वेन, म्हणजे जेव्हा. हे एका विशिष्ट वेळेबद्दल सांगण्यासाठी वापरतात. उदाहरण बघा, आय विल कॉल यू वेन आय रीच होम, म्हणजे जेव्हा मी घरी पोहोचेन तेव्हा तुला फोन करेन. पुढचा शब्द आहे ऑल्दो, म्हणजे जरी, तरीही. हा शब्दसुद्धा विरोधाभास दाखवण्यासाठीच वापरतात. जसं की ऑल्दो इट वॉज डिफिकल्ट शी सॉल्व्ड द पझल, म्हणजे जरी ते कोडे कठीण होते तरीही तिने ते सोडवले. आता आहे वाईल, म्हणजे जेव्हा किंवा एखादी गोष्ट करत असताना. जेव्हा दोन गोष्टी एकाच वेळी घडत असतात तेव्हा हे वापरतात. उदाहरणार्थ,
ही वॉज वॉचिंग टीव्ही वाईल इटिंग डिनर. म्हणजे तो जेवण करत असताना टीव्ही बघत होता. पुढे आहे आफ्टर, म्हणजे नंतर. हे तर खूप सोपं आहे. घटनांचा क्रम दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो. जसं की वी विल प्ले आफ्टर वी फिनिश आवर होमवर्क, म्हणजे आम्ही आमचा गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर खेळायला जाऊ. बिफोर म्हणजे आधी किंवा पूर्वी. आफ्टरच्या अगदी उलट. हे सुद्धा घटनांचा क्रम दाखवते, पण आधी घडणारी घटना सांगण्यासाठी. उदाहरणार्थ, प्लीज वॉश युअर हँड्स बिफोर यू ईट, म्हणजे जेवण्यापूर्वी कृपया आपले हात स्वच्छ धुवा. अंटिल म्हणजे पर्यंत. एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपर्यंत चालू राहते हे सांगण्यासाठी अंटिल वापरतात. जसं की लेट्स वेट अंटिल द रेन स्टॉप्स, म्हणजे चला पाऊस थांबेपर्यंत वाट पाहूया. आणि या गटातील शेवटचा पण सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द आहे बिकॉज, म्हणजे कारण. स्पष्टपणे कारण देण्यासाठी याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, आय कुड नॉट अटेंड द पार्टी बिकॉज आय वॉज अनवेल, म्हणजे मी पार्टीला येऊ शकलो नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती. क्या बात है. आतापर्यंत आपण कितीतरी कंजंक्शन्स शिकलो. मग आता वेळ आहे एका छोट्याशा टेस्टची. चला थोडा सराव करूया आणि बघूया की आपल्याला हे किती छान समजलंय. तयार आहात? चला, पहिला प्रश्न आपण सगळे मिळून सोडवूया. वाक्य आहे शी लाईक्स टू सिंग डॅश डान्स. इथे दोन सारख्या गोष्टी आहेत. एक आहे गाणं आणि दुसरं आहे नाचणं. तर मग या रिकाम्या जागी काय येईल? ए बट, बी ऑर की सी अँड? जरा विचार करा. अगदी बरोबर. ज्यांनी ज्यांनी अँड हा पर्याय निवडला त्यांचं उत्तर एकदम करेक्ट आहे. कारण गाणं आणि नाचणं या दोन्ही सारख्या क्रिया जोडण्यासाठी आपण अँड वापरतो. शी लाईक्स टू सिंग अँड डान्स. आता स्क्रीनवर बघा, तुम्हाला बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिसतील. एक काम करा, हा भाग इथेच थांबवा, म्हणजे पॉज करा आणि तुमची सगळी उत्तरं शांतपणे तपासा. बघा बरं तुमचे किती बरोबर आले. खूपच छान. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे. आणि याचबरोबर तुम्ही आता ग्रामर चॅम्प बनण्याच्या आणखी एक पाऊल जवळ आला आहात. असाच सराव करत रहा. आणि ऐका, जर तुम्हाला असाच अजून सराव करायचा असेल तर स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय ना, तो तुमच्या मोबाईलने नक्की स्कॅन करा. तिथे तुम्हाला भाषा लॅबकडून भरपूर ऑनलाईन प्रॅक्टिस मटेरियल मिळेल. शिकत रहा आणि पुढे जात रहा. ऑल द व्हेरी बेस्ट.